नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये कंपाऊंड डाय म्हणजेच कंपाऊंड टूल या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर कंपाऊंड टूल किंवा डाय संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथम पाहणार आहोत इंट्रोडक्शन, प्रस्तावना. तर कंपाऊंड टूल संदर्भात माहिती पाहत असताना कंपाऊंड डायचा किंवा टूलाचा वापर करून पिसपाटवर एकाच वेळी त्या डायच्या सहाय्याने पिअर्सिंग व ब्लँकिंग सारखे ऑपरेशन करता येतात. कंपाऊंड डायच्या रचनेमध्ये पंच आणि डायची स्थिती उलट्या इन्व्हर्टेड स्वरूपाची इतर डायच्या तुलनेने असते. या डायमध्ये ब्लँकिंग पंच डायच्या म्हणजे टूलाच्या बॉटम प्लेटला क्लॅम्प केला जातो, तर डाय ब्लॉक मधील ओपनिंगच्या आतल्या भागात पिअर्सिंग होलची स्थिती घेतली जाते. पिअर्सिंग पंच होल्डर प्लेटवर माउंट केले जातात, तर पिअर्सिंग पंचची संबंधित डाय ब्लँकिंग पंच मध्ये बनवलेली असल्यामुळे त्यामुळे एकमेकाशी मिळत्या जुळत्या भागामुळे ब्लँकिंग आणि पिअर्सिंग ही ऑपरेशन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने कार्यान्वित होत असतात. मात्र यामुळे पिअर्सिंग केलेल्या पीसपार्टमध्ये बर निर्माण होते. त्याचबरोबर या कंपाऊंड डाय संदर्भात या डायमध्ये डाय ब्लॉक टॉप प्लेटला, आता मग अशी इन्व्हर्टेड स्वरूपाची सांगितले, त्याच्यामध्ये या टॉप प्लेटला हा डाय ब्लॉक माउंट केलेला असल्यामुळे फिक्स स्टिपर क्लॅम्प करता येत नाही, तर ब्लँकिंग पंचच्या भोवती मुव्हेबल स्टिपर बसवलेली जाते. ती कॉम्प्रेशन स्प्रिंग, अशा ह्या कॉम्प्रेशन स्प्रिंग आहेत किंवा प्रेस डाय कुशनद्वारे कार्यान्वित केली जाते. ब्लँकिंग डाय व पिअर्सिंग पंच याद्वारे निर्माण झालेला भाग काढावा लागतो. ते ब्लँकिंग डायच्या जवळ बसवलेल्या शटरने काढले जाते. तसेच हे शटर पिअर्सिंग पंच व डायच्या भोवती सुद्धा बसवलेले असतात. हे शटर कॉम्प्रेशन स्प्रिंग किंवा प्रेसच्या नॉकआउट मेकॅनिझमला जोडून कार्यान्वित केले जातात. बॉटम प्लेट उघडल्यानंतर निघालेले स्लग, हे बॉटम प्लेट उघडल्यानंतर निघालेले स्लग पिअर्सिंग ऑपरेशनच्या काळात खाली ढकलले जातात. स्लग खालच्या बाजूला ढकलले जातात. ब्लँकिंग डायची वॉल या तिरकस अँगुलर शिवाय सरळ ठेवले जातात. इतर डायमध्ये अँगुलर असतात, तर या कंपाऊंड डायमध्ये सरळ ठेवतात. ब्लँकिंग क्रिया पूर्ण झाल्यानंतर पीसपार्ट हा डाय मधून वरील बाजूला म्हणजे इथून या वरच्या बाजूला बाहेर काढला जातो. त्यानंतर आपण माहिती अभ्यासणार आहोत पुढच्या मुद्द्या संदर्भात. त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कंपाऊंड टूल ओव्हर प्रोग्रेसिव्ह टूल. प्रोग्रेसिव्ह टूलाच्या तुलनेने कंपाऊंड डायचे काही फायदे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर त्याच्यामध्ये एक आकडा, कंपाऊंड डायमध्ये प्रोग्रेसिव्ह डायच्या तुलनेने सिंगल स्टेशनवर सर्व क्रिया होत असल्यामुळे, या डायमध्ये एका स्टेशनवर सर्व क्रिया होत असल्यामुळे पिअर्सिंग झालेले पार्ट हे एक समान व उच्च अचूकतेने तयार होत असतात. कारण स्टॉक ट्यूबला पुढे सरकवल्यानंतर त्याचं लोकेशन घ्यावे लागत नाही, त्यामुळे शक्य होते. एकाच वेळी एका स्टेशनवर सर्व ऑपरेशन होत असल्यामुळे शक्य होते. दुसरा फायदा, इतर टूल व डायमधील क्रॅक स्ट्रॉक कंपाऊंड डायच्या टूलमध्ये पिअर्सिंग करताना वापरात येऊ शकतो. म्हणजे इतर डायमधला जो स्क्रॅप आहे तो या कंपाऊंड डायमध्ये वापरात येऊ शकतो. तर प्रोग्रेसिव्ह टूलला साईजनुसार कटिंग करण्याकरता योग्य स्टॉक ट्यूबची त्या मानाने गरज भासत असते. त्यानंतर तिसरा फायदा आपण ॲडव्हान्टेजेस मध्ये पाहणार आहोत. तर कंपाऊंड टूलमध्ये ब्लँकिंग व पिअर्सिंग द्वारे निर्माण झालेल्या पीसपार्टवर
एकाच दिशेला कमी प्रमाणात बरची निर्मिती होते. म्हणजे कंपाऊंड डायमध्ये एकाच दिशेला बरची निर्मिती होते. तर प्रोग्रेसिव्ह टूलमध्ये तयार झालेल्या पिसपाटच्या दोन्ही बाजूला बरची निर्मिती होते. हे प्रोग्रेसिव्ह टूलच्या तुलनेने कंपाऊंड डायचे फायदे सांगता येतील. त्याच्यानंतर पुढचा चौथा फायदा, कंपाऊंड डायमध्ये सारखे भाग निर्माण करताना प्रोग्रेसिव्ह टूलपेक्षा निर्मितीचा खर्च कमी असतो. तसेच यामध्ये छोट्या आकाराचे व सहजतेने निर्माण होणारे टूल्स वापरले जातात. असे काही फायदे या प्रोग्रेसिव्ह टूलाच्या तुलनेने कंपाऊंड डायचे टूलाचे सांगता येतील. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, डिसएडव्हांटेजेस म्हणजे तोटे. या कंपाऊंड टूलाचे तोटे, कंपाऊंड डायमध्ये तयार होणाऱ्या पिसपाटवर पिअर्सिंग होल एकदम कडेला असेल तर ब्लँकिंग पंचद्वारे पिसपाटची निर्मिती करताना पिअर्सिंग डाय कमजोर होते. हा सर्वात मोठा तोटा आहे, कारण यामुळे पंच हा उत्पादन काळात किंवा त्याच्या आयुष्य काळात तुटू शकतो. जर पिअर्सिंग पार्टमधील पिअर्सिंग होल अगदी जवळ असतील तर प्रोग्रेसिव्ह टूलचा प्रामुख्याने विचार केला जातो. तर अशा प्रकारे हे या कंपाऊंड टूलाचे काही तोटे सांगता येतील. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पार्ट्स ऑफ कंपाऊंड डाय. पार्ट्स ऑफ कंपाऊंड डाय म्हणजे कंपाऊंड टूलचे किंवा डायचे पार्ट्स. त्याच्यामध्ये ही कंपाऊंड डायची आकृती नंबरने ते पार्ट दर्शवलेले. तर या ठिकाणी 1 पासून 17 नंबर पर्यंत ते पार्ट्स या ठिकाणी दर्शवलेले. आपण 3 नंबर कोणकोणते पार्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 1 नंबर पार्ट आहे टॉप लिड, 2 नंबर बॉटम प्लेट किंवा बेस प्लेट त्याला म्हटलं जातं, 3 नंबर डाय, 3 नंबरचा पार्ट आहे. ही इन्व्हर्टेड स्वरूपाची डाय आहे, त्यामुळे डाय ब्लॉक वरील बाजूला असतो डाय. 4 ब्लँकिंग पंच, हा 4 नंबर आहे, हा पार्ट आहे ब्लँकिंग पंच. 5 नंबर ब्लँकिंग डाय, 5 नंबर आहे, हा ब्लँकिंग डाय आहे. त्याच्यानंतर 6 थर्स्ट प्लेट, ही थर्स्ट प्लेट. खालच्या बाजूला 7 नंबरमध्ये देखील एक थर्स्ट प्लेट आहे. दोन्ही बाजूला या डायमध्ये थर्स्ट प्लेट वापरतात. 8 नंबर पिअर्सिंग पंच, 8 नंबर हा पिअर्सिंग पंच. 9 ब्लँकिंग पंच होल्डर, 9 नंबर ब्लँकिंग पंच होल्डर. 10 स्टिपर, 10 नंबरचा पार्ट आहे स्टिपर किंवा स्टिपर प्लेट. 11 शडर, 11 नंबरचा पार्ट आहे शडर. 12 आहे लोकेटिंग पिन, 12 लोकेटिंग पिन, इथं पण एक पिन इथं लोकेटिंग पिन. 13 गाईड बुशेस, 13 गाईड बुश, हे 2 गाईड बुश दिसतात. 14 गाईड पिलर, 14 1 आणि 2 गाईड पिलर. 15 कॉम्प्रेशन स्प्रिंग, या ठिकाणी 15 नंबर आहे कॉम्प्रेशन स्प्रिंग. 16 पर स्प्रिंग, 16 नंबर पर स्प्रिंग इथं दाखवलेली पर स्प्रिंग. 17 नंबर डायचा सर्वात वरील भाग शँक. अशा प्रकारे हे कंपाऊंड टूलाचे वेगवेगळे पार्ट्स आपण आकृतीच्या माध्यमातून पाहिले. यानंतर आपण त्या कंपाऊंड डायच्या प्रमुख पार्ट संदर्भात माहिती आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत शँक. त्याच्यामध्ये शँक हा ह्या डायच्या अप्पर शोच्या मध्यभागी फिट केलेला एक पार्ट असतो. शँक ही प्रेस फिट केलेली असते. शँक प्रेस मशीनच्या रॅममध्ये पकडतात. अशी ही शँक मायस्टील या मेटलपासून बनवून टॉपलेटमध्ये मध्यभागी थ्रेडेड किंवा प्रेस फिट केलेली असते. अशा प्रकारे या डायच्या शँक संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर डायची बॉटम प्लेट.
किंवा बेस प्लेट. तर डायस्टेटच्या तळाकडील प्लेटला बेस प्लेट असे म्हणतात. या प्लेटवर लोअर शोचे टाय प्रामुख्याने दोन भागात अप्पर शो आणि लोअर शो मध्ये विभागलेले असते. तर या बेस प्लेटवर लोअर शोचे इतर पार्ट फिट केलेले असतात. बेस प्लेटला प्रामुख्याने गाईड पिलर हे डायस्टेटच्या प्रकारानुसार फिट केलेले असतात. तर अशी बेस प्लेट मायस्टिल मटेरियल पासून बनवलेली असते. त्यानंतर आपण टॉप प्लेट संदर्भात माहिती पाहणार आहोत. टॉप प्लेट डायस्टेटच्या अप्पर शो मधील सर्वात वरील ही प्लेट असून या प्लेटवर अप्पर शोचे जे पार्ट्स आहेत हे या टॉप प्लेटला फिट केलेले असतात. यावर डायस्टेटच्या प्रकारानुसार गाईड बुशेस फिट केलेले असतात. ही प्लेट टॉप प्लेट पेक्षा जाडीला कमी असते. या प्लेटवर शँक फिट केलेले असते. तर ही टॉप प्लेट बेस प्लेट प्रमाणेच मायस्टिल या मटेरियल पासून तयार केलेली असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा पार्ट पंच. ब्लँकिंग पंच. ब्लँकिंग पंच 4 नंबर तो पिअर्सिंग पंच होता. पंच या डायमध्ये ब्लँकिंग पंच डाय शोवर इन्व्हर्टेड स्वरूपाचे असल्यामुळे डायब्लॉकच्या जागी पंच आणि पंचच्या जागी डायब्लॉक. तर हा पंच डायमध्ये ब्लँकिंग पंच डाय शोवर फिट करतात. इस्पाटवर तयार करण्याकरता वापरल्या जाणाऱ्या साधनाला पंच असे म्हणतात. पंच हा हाय कार्बन हाय क्रोमियम म्हणजे HCl, त्याचप्रमाणे ऑइल हार्डन नॉन श्रिंकेज म्हणजे OHNS या मटेरियल पासून बनवून त्यावर 58 ते 62 एचआरची इतका हार्डनेस दिलेला असतो. त्याच्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या पार्टकडे, डाय किंवा डायब्लॉक. तर या भागावर फिमेल कॅव्हिटी डायची कोरलेली असते किंवा बनवलेली असते. त्या डायच्या भागाला पार्टला डायब्लॉक असे संबोधले जाते. या डायमध्ये डायब्लॉक पंच शोवर फिट केला जातो. म्हणजे डायब्लॉक हा पंच शोवर इन्व्हर्टेड स्वरूपाचे असल्यामुळे पंच शोवर फिट केलेला असतो. डायब्लॉक मध्ये नॉकआउट मेकॅनिझम बसवलेला असतो. डायब्लॉक देखील पंच प्रमाणे हाय कार्बन हाय क्रोमियम HCl, त्याचप्रमाणे ऑइल हार्डन नॉन श्रिंकेज म्हणजे OHNS या मटेरियल पासून बनवून 58 ते 62 एचआरची इतका हार्डनेस डायब्लॉकला दिलेला असतो. त्यानंतर वळणार आहोत पुढच्या पार्टकडे. त्याच्यामध्ये गाईड बुशेस. तर गाईड बुशेस अप्पर शो मधील टॉप प्लेटवर टॉप प्लेट आहे तिच्यामध्ये ही गाईड बुशेस फिट केलेले असतात. गाईड बुशेस हे लोअर शो मधील गाईड पोस्ट किंवा पिलर यांच्याशी एंगेज करून या पिलर आणि बुश यामधील क्लोज्ड स्लायडिंग फिटमुळे म्हणजे बुशेस आणि गाईड पोस्ट, बुशेस आणि पिलर यामुळे डायस्टेटमध्ये अलाइनमेंट साधता येते. अशा प्रकारे ही गाईड बुशेस संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर गाईड पोस्ट किंवा गाईड पिलर त्याला म्हटलं जातं, त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. गाईड पोस्टला लीडर पिन, गाईड पिन किंवा पिलर असेही त्याला म्हटलं जातं. गाईड पोस्ट या सिलेंड्रिकल पिना असून यांचा उपयोग डायस्टेटमध्ये गाईड बुशेस बरोबर प्रॉपर अलाइनमेंटसाठी होतो. हे गाईड पोस्ट लोअर शो मधील बेस प्लेट बरोबर हे पिलर फिट केलेले असतात. गाईड बुशेस आणि गाईड पोस्ट हे EN8, EN24 इत्यादी मटेरियल पासून बनवून
त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेलं असतं. अशा प्रकारे ही गाईड पिलर आणि बुश संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर या डायच्या असेंब्लीसाठी ॲलन स्क्रूज. तर प्रेस टूलच्या पार्टला एकमेकाबरोबर पकडण्यासाठी ॲलन स्क्रूचा प्रामुख्याने उपयोग होत असतो. त्यानंतर त्या असेंब्लीमध्ये डवेल पिन. तर डाय पूर्ण झाल्यानंतर त्या डायची अलाइनमेंट टिकून राहण्यासाठी प्रेस टूलच्या 2 किंवा अधिक पार्टला, आता हे 2 किंवा त्यापेक्षा अधिक पार्ट आहेत, त्या पार्टला जोडून असेंब्ली केलेली असते. अलाइनमेंट टिकून राहण्याकरता डवेल पिनचा वापर करतात. अशा ह्या डवेल पिन आला स्टील या मटेरियलपासून बनवून त्यावर हार्डनिंग व टेम्परिंग केलेलं असतं. अशा प्रकारे आज आपण या डायच्या पार्ट संदर्भात, त्याचप्रमाणे कंपाऊंड डायमध्ये इंट्रोडक्शनमध्ये कंपाऊंड डाय म्हणजे कंपाऊंड टूल म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स ह्याचबरोबर या कंपाऊंड डायचे परंतु डायच्या तुलनेने काही फायदे तोटे, त्याचप्रमाणे शेवटी आपण पार्ट्स ऑफ कंपाऊंड डाय संदर्भात सखोल अशी माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, निश्चितच आपल्याला या डाय संदर्भात सखोल अशी माहिती याच्यातून मिळालेली असेल अशी अपेक्षा करतो. नमस्कार, धन्यवाद.